हरी। रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 विठ्ठल केशवा, विठ्ठल केशवा, नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा,
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो बोला सगळे बोला. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आज त्रय जननी देवाची आज त्रय जननी देवाची आज त्रय जननी देवाची आज त्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय गौ माता की जय नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हे नवजीवन मित्र मंडळ ट्रस्ट यांनी आयोजित केलेली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनावर आधारित भावकथा आणि कथेला उपस्थित सर्व माता माऊली वर्ग, सर्व पितृवर्ग, गुरुजन वर्ग, गायक, वादक, संयोजक, आयोजक, कीर्तनकार, प्रवचनकार आदी सर्व आदरणीय व्यक्तिमत्व या सगळ्यांना विनम्र भावाने दंडवत करून आज आपण कथेच्या दुसऱ्या दिवशीच्या चिंतनाला प्रारंभ करीत आहोत. काल आपण अनेक चरित्र पाहिली. सगळ्यात पहिल्यांदा काल आपण पाहिलं की संतांचं चरित्र का पाहायचं, का चिंतन करायचं, हे आपण काल पाहिलं. संतांच्या चरित्रामुळं आपल्याला 3 गोष्टींची शिकवण भेटते. पहिलं म्हणजे कर्माची शिकवण, दुसरी म्हणजे ज्ञानाची शिकवण आणि तिसरी म्हणजे भक्तीची शिकवण.
अशा 3 प्रकारच्या शिकवणी संतांच्या चरित्रामुळं आपल्याला शिकायला भेटतात. तदनंतर आपण माऊलींच्या चरित्राचे काही भाग पाहिले. पहिला भाग त्यातील आहे ज्ञानोबरायांच्या पूर्व पिढीचा इतिहास, त्याला आपण आदी प्रकरण म्हणू. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आपल्या गाथेमध्ये ज्ञानोबरायांचं आदी प्रकरण लिहून ठेवलंय. त्या प्रकरणामध्ये ज्ञानोबरायांच्या 7 पिढी अधोगरपासूनचा सर्व इतिहास, सर्व चरित्र नामदेव महाराजांनी सांगितलंय. काही इतिहास आपण भांडारकर संशोधन केंद्र यांच्याकडून सुद्धा घेतलेला आहे. ज्ञानोबरायांचे आदिपुरुष काल आपण पाहिलं हरिहरपंत जावळे असं त्यांचं नाव, आणि त्यांची वृत्ती कुलकर्णी होती म्हणून कुलकर्णी त्यांचं आडनाव पडलेलं आहे. हो, आणि हा सर्व इतिहास सुरू होतो शालिवाहन शक 1060. नरहरिपंत माचवे, हरिहरपंत जावळे इथून सुरुवात होती. हरिहरपंतांना 3 अपत्ये झाली. रामचंद्रपंत, केशवपंत, मोहनाबाई. मोहनाबाईंचा विवाह यादव साम्राज्यामध्ये, देवगिरी साम्राज्यामध्येच नरहरपंत माचवे यांच्यासोबत होतो. आणि पुढं मग रामचंद्र पंतांना चिरंजीव होतात, त्यांचं नाव गोपाळपंत. गोपाळपंतांना चिरंजीव होतात, त्यांचं नाव त्र्यंबकपंत. त्र्यंबकपंतांना चिरंजीव होतात, त्यांचं नाव गोविंदपंत. आणि गोविंदपंतांना चिरंजीव होतात, त्यांचं नाव विठ्ठलपंत. हे विठ्ठलपंत ज्ञानोबरायांचे वडील. काल आपण विठ्ठलपंतांची कथा पाहिली. विठ्ठलपंतांचा जन्म श्री गुरु गहिनीनाथ महाराज यांच्या आशीर्वादामुळे झालाय. आणि गहिनीनाथ महाराजांनीच गोविंदपंत आणि निराई माता यांना अनुग्रह दिला, त्यांना मुक्त केलं. आणि एक विशेष आहे बरं का, विशेष बाब अशी आहे, ज्ञानोबरायांच्या वडिलांचे जे आई वडील होते त्यांना सुद्धा अनुग्रह गहिनीनाथ महाराजांचा आहे. ज्ञानोबरांच्या आईचे जे आई वडील आहेत त्यांना सुद्धा अनुग्रह गहिनीनाथ महाराजांचाच. आणि ज्ञानोबरायांचे गुरु म्हणजे निवृत्तीनाथ महाराज यांना सुद्धा अनुग्रह गहिनीनाथ महाराजांचाच आहे. म्हणजे एकंदरीतच आपण रोज जो अभंग म्हणतो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. आणि त्या श्री गुरु गहिनीनाथ महाराजांचाच अनुग्रह या सगळ्या घराण्याला आहे. हो, पण त्यांच्या अनुग्रहावरूनच गोविंदपंत आणि निराई हे शालिवाहन शक 1149 या साली विठ्ठलपंतांचा जन्म होतो. आणि मग तिथून पुढं विठ्ठलपंत विद्याग्रहण करतात. विद्याग्रहण झाल्यानंतर त्यांना अनुताप निर्माण होतो, तीर्थयात्रा करावी असा विचार निर्माण होतो. तीर्थयात्रा सुरू होते. आणि तीर्थयात्रा करीत असतानाच वाटेमध्ये आळंदीला मुक्काम पडतो, अलंकापुरीला मुक्काम पडतो. अलंकापुरीला मुक्काम पडल्यानंतर तिथं सिद्धोपंत आणि गिरिजाई माता हे दोन्ही उभयतांची त्यांची गाठ होते. ते पाहतात कोणी तेजस्वी बालक आहे आणि सुंदर त्यांचा मंत्र उच्चारण सुरू आहे, कांती दिव्य चमकत आहे, चेहऱ्यावर एक तेज आहे. हो, अभ्यासाचं किंवा पवित्रतेचं एक तेज असतं चेहऱ्यावरती, ते उठून दिसतं. सांगावं लागत नाही, हे कोणी अधिकारी आपोआप कळतं. हो, प्रसंग आहे औरंगजेबाचा दरबारातला प्रसंग आहे.
आणि एक लेखक सुंदर लिहितात, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाल संभाजी महाराज हे दिल्लीला औरंगजेबाच्या दरबारामध्ये भेट घेण्यासाठी म्हणून जातात, त्यावेळी एक लेखक सुंदर वाक्य लिहितो. ते वाक्य मला इथं सांगावशी वाटतंय. तो लेखक म्हणतो की सगळ्या दरबारामध्ये फक्त दोनच असे चेहरे होते की त्यांच्याकडं पाहिल्यानंतर हे राजे आहेत हे सांगायची गरज नव्हती, आपोआप कळत होतं. हो, म्हणजे तेज असतं विशेष प्रकारचं. तसं विठ्ठलपंताच्या चेहऱ्यावर एक अलौकिक असं तेज होतं आणि त्याच्यामुळं सिद्धोपंत त्या तेजाला मोहित झाले आणि त्यांनी स्वतःहून विठ्ठलपंतांना विचारलं, आपण कुठले, काय, कुठून आलात, कुठे चाललाय? सगळी विचारणा झाल्यानंतर त्यांना घरी घेऊन गेले मुक्कामा करता. अतिथीचं स्वागत सत्कार केलंय आणि त्याच रात्री विशेष असं होतं, भगवंत स्वप्नात येतात आणि सिद्धोपंतांना सांगतात की तुमची मुलगी या तुमच्या घरी आलेल्या अतिथीला अर्पण करा म्हणे. तिच्या पोटी 4 महान विभूती जन्माला येणार आहेत आणि हे दैवी संकेत म्हणून तुम्ही तुमच्या मुलीचा विवाह तुमच्या अतिथी बरोबर करून द्या. सिद्धोपंतांना फार आनंद झाला, त्यांच्या मनातलीच इच्छा पूर्ण झाली जणू काय. त्यांनी विठ्ठलपंतांना सांगितलं म्हणे, पांडुरंगाने तुमच्या स्वप्नात येऊन सांगितलं, माझ्या स्वप्नात नाही आले. हो, पुन्हा एक दिवस मुक्काम केला, पुन्हा पांडुरंगाने दृष्टांत दिला. पांडुरंगाच्या आज्ञेने म्हणून विवाह संपन्न झाला. विवाह संपन्न झाल्यानंतर मात्र विठ्ठलपंत संसारात लगेच पडले नाही. त्यांनी जी आपलेली अर्धवट राहिलेली जी तीर्थयात्रा आहे ती तीर्थयात्रा पूर्ण केली. तीर्थयात्रा पूर्ण करून झाल्यानंतर पुन्हा आळंदीला आले, मात्र त्यांचं संसारात लक्ष नव्हतं. हो, कारण की काल आपण नामदेवरायाचं प्रमाण पाहिलं, आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. मूर्तिमंत वैराग्य म्हणल्यानंतर संसारात लक्ष कसं लागेल? अनेक वर्ष झालं मूळबाळ व्हायना, त्यांना असं संसारात मन रमेना, सारखं वाटू लागलं संन्यास घ्यावं, संन्यास घ्यावं. इतक्यात काय होतं, आई वडील वैकुंठवासी होतात, आई वडील त्यांचा जीवन कार्यकाल संपतो. तिथून पुढं फारच उदास. मग कधी आपेगावला मुक्काम, कधी आळंदीला मुक्काम, असं चालू होतं. पण नंतर सासरे बुवांनी सांगितलं, तुम्ही एक काम करा, आळंदीतच राहा म्हणे. हो, आळंदीत मग वास्तव्य केलं, परंतु मन संसारात लागत नव्हतं. मग ते सारखंच म्हणायचे, मी संन्यास घेऊ का, संन्यास घेऊ का. सारखंच असं मालक म्हणू लागले तर मग जी काय माता माऊली त्या घरातली तिला कसं बरं वाटेल. मग ती एक दिवस राग म्हणल्या, जा घ्या संन्यास. हो, त्यांना वाटलं सकाळी म्हणतील संध्याकाळी चट घरी येतील. तसं काय झालं नाही. ते विठ्ठलपंत होते. विठ्ठलपंत तीव्र अनुताप, तीव्र वैराग्य मनात धरून काशीला गेले. तिथं जाऊन संन्यास धारण केला आणि संन्यास धारण करून पुन्हा रुक्मिणी आई साहेबांनी पिंपळाची सेवा सुरू केली आणि त्या पिंपळाची सेवा करता 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 एक दिवस स्वामीजींना असं वाटतं, आपण तीर्थयात्रा करावी. म्हणून रामानंद स्वामी तीर्थयात्रा करण्यासाठी म्हणून दक्षिणेत येतात आणि दक्षिणेत त्यांचा मुक्काम आळंदीमध्ये पडतो. नेमकी रुक्मिणी आई साहेबांची त्यांची गाठ पडते. त्यांचा आशीर्वाद, अमोघ असा आशीर्वाद, साधूचं वचन कधी खोटं ठरत नाही. रुक्मिणी मातेने त्यांचं दर्शन घेतल्यानंतर स्वामींनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. रुक्मिणी माता हसल्या, म्हणल्या, ह्या जन्माचा का पुढच्या जन्माचा आशीर्वाद. स्वामीजींना वाईट वाटलं. म्हणे, का असं म्हणते बाळ? ते म्हणे, माझ्या मालकाने संन्यास धारण केलाय, काय करू? कुणाकडे संन्यास धारण केला? म्हणे, वाराणसीला कोणी रामानंद स्वामी म्हणून त्यांच्याकडे धारण केला. अरे, ते तर मीच म्हणे. तुझ्या मालकाचं वर्णन सांग.
मग त्यांनी वर्णन सांगितलं, असे दिसतात असे दिसतात. असं? अरे हे तर मग चैतन्य आहेत. हो, चैतन्य स्वामीचं वर्णन ऐकल्यानंतर मग सगळी मंडळी पुन्हा जातात. पुन्हा मग विठ्ठलपंतांना गुरूंच्या आज्ञेवरून पुन्हा गृहस्थाश्रमात यावं लागतं. तिथून पुढं मात्र समाजाने त्यांना वाळीत टाकलं, अतिशय निंदा केली. हो, अहो साधं बघा, आपल्याला कोणी गाडीवर जाता जाता साईट दिली नाही तरी राग येतो आपल्याला. हो, तुला हात केला होता ना, का नाही थांबला, होतं का नाही असं? मग जर कोणी भर चौकात आपल्याला शिव्या दिल्यानंतर कसं वाटेल आपल्याला? हो, परंतु एवढा अपमान त्यांनी सहन केला. का सहन केला? भगवंताची इच्छा. हो, आपण अपमान सहन करू शकत नाही, अपमान सहन करावा संतांनीच. मग तो अतिशय चित्ताला विव्हळ करणारा असा अपमान सहन करून व विठ्ठलपंत, रुक्मिणी आईसाहेब, चारही मुलं ह्यांनी कधी आळंदीत राहावं, कधी आपेगावात राहावं, कधी मग चित्ताला समाधान मिळावं याच्याकरता त्र्यंबकेश्वराला जावं. मग त्र्यंबकेश्वराला तिथं गेल्यानंतर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करावी, आदी आदी उपक्रम, तीर्थयात्रा ते करायचे. आणि एक दिवस ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करीत असताना वाघ त्यांच्या मागे लागतो आणि पळापळ होते. अहो महाराज, आपल्याला कुत्र सहन होत नाही. हो, एखाद्या गल्लीतून आपण चाललो असन, जर 7-8-10 कुत्री गोळा होता झाली असन, कसलाही गडी असू द्या, त्याला म्हणावं जाऊनच दाखवतील. आपल्याला कुत्र्याचं भ्याव वाटतं. वाघ माग लागल्यावर काय अवस्था होईल? एवढ्यात काय झालं, त्यांची ताटातूट झाली आणि निवृत्तीनाथ महाराज पळत पळत गहिनीनाथ महाराजांच्या गुहेमध्ये जातात. तिथं गेल्यानंतर दैवी असलेली लीला म्हणून गहिनीनाथांना फार आनंद होतो. कारण की चांगला शिष्य मिळणं याच्याकरता सुद्धा पुण्य लागतं. हो, काय आणखीन एक असा विषय, चांगले श्रोते मिळणं हे सुद्धा वाक्याचा पुण्याचा विषय. हो, आज आपल्या नवजीवन मित्र मंडळाच्या विनंतीला मान देऊन आपल्या कथेला आमच्या सोपानदेव पंचक्रोशी मंडळाचे अध्यक्ष आमचे आदरणीय गिरमे भाऊ आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. हो, का मी सांगितलं, पहिली गोष्ट सोपान देवाची पंचक्रोशी तुम्हाला सांगतो. हे पंचक्रोशी आमचं जे मंडळ आहे ते मंडळ सासवडला केंद्रस्थानी ठेवून सासवडच्या 5 कोसावरून प्रदक्षिणा आम्ही करतो. मग त्या प्रदक्षिणेमध्ये सर्व वारकऱ्यांचं नेतृत्व करणारे आमचे श्री गुरु छोटे माऊली असतील आणि श्री गुरु छोटे माऊलींच्या बरोबर सर्व महिना वारकरी, सर्व आदरणीय व्यक्तिमत्व की वारकरी संप्रदायामधले हिमालयाच्या उंचीचे सगळे महात्मे आणि अशांना सोबत घेऊन ती पंचक्रोशी प्रदक्षिणा असते. आणि त्या पंचक्रोशी प्रदक्षिणेमध्ये आमचे आदरणीय गिरमे भाऊ ह्यांचा वाटा म्हणजे सिंहाचा वाटा आहे. हो, म्हणजे मग आमच्या मुक्कामाची व्यवस्था करणे, आमच्या भोजनाची व्यवस्था करणे, कुठं कुठं मुक्काम आहे, कुठं कुठं विसावा आहे, अगदी कुठं पाण्याचा विसावा आहे, हा, हे सुद्धा बारीक निरीक लक्ष आमच्या भाऊंचं असतं. हो, एकदा आम्ही असं चाललो होतो, जरा चढ होता, ते आपला कुठला गड तो कानिपनाथ गड, कानिपनाथ गडाच्या अलीकडं भिवरीच्या तिथून आतमध्ये जाताना आपल्या आबांची सासूरवाडी भिवरी, हो, तिथून आतमध्ये जाताना ते जरा चढ लागतो. भाऊंचं इतकं बारीक लक्ष, म्हणे आपण पुढल्या वर्षी इथं पाण्याचा विसावा घेऊ. बरोबर पुढच्या वर्षी भाऊंनी बरोबर तिथं माणूस गाठला, त्याला बरोबर तिथं बिस्लरीच्या बाटली वगैरे घेऊन बोलवलं. म्हणजे
हे अगदी बारीक निरीक लक्ष वारकऱ्यांवर आदरणीय भाऊंचं आहे. त्यांच्या नेतृत्वात आम्ही चालत असतो. आणि काय महाराज, त्यांच्यामुळं आम्हाला तिथं एवढा मान त्या पंचक्रोशीत. जेसीपी घेऊन लोक फुलं घेऊन उभे राहतात, जेसीपीनी फुलं टाकतात अंगावर, जेसीपीने. हो, पार वारकऱ्यांची पावलं त्या फुलामध्ये गाडली जातात, एवढी फुलं वारकऱ्याच्या अंगावर. हो, हे आयोजन नियोजन सामान्य नाही, ते करू जाणं तर भाऊंनीच करू जाणं, आमचं काम नाही. आम्ही फक्त आपल्या गळ्यात टाळ घालायचं आणि भजन करत बोंबलत चालायचं, एवढंच काम आहे आमच्याकडे. बाकी सगळं नियोजन आमच्या भाऊंकडे आहे. हो, विषय आपला चालू आहे चांगला श्रोता मिळणं याच्याकरता सुद्धा पुण्य आहे. हो, आणि चांगला शिष्य मिळणं याच्याकरता सुद्धा पुण्य लागतं. एकदा एक गुरुजी होते, त्यांचा एक शिष्य. हो, ते गुरुजींनी आज्ञा केली, संध्याकाळची वेळ झाली, आश्रमामध्ये गायी होत्या. गुरुजींनी आज्ञा केली शिष्याला, अरे शिष्या जाऊन तेवढ्या गायी घेऊन ये. हो, मग तो शिष्य म्हणजे महान आळशी शिष्य होता. तो एक जागी बसला होता. तो म्हणला, गुरुजी कसं आहे, मी गेलो असतो गायी आणायला, संध्याकाळची वेळ आहे, आता तुम्ही दुपारपासनं एका आसनावर बसले, तुम्हीच जर गायी आणायला गेले तर तेवढं तुमचं पाय मोकळं होतील, माझं काय नाही, मी जाऊ शकतो. पण तुम्ही जर गायी आणायला गेले तर तेवढं तुमची पण फेरी होईल, तुमचे पाय मोकळे होतील. बर, मग गुरुजी म्हणले मलाच जायला लागते वाटतं. मग स्वतः गुरुजी उठले, गायी घेऊन आले. हो, मग आल्यानंतर गुरुजींना तहान लागते, उन्हाळ्याचे दिवस. आल्या गुरुजी शिष्याला म्हणले, अरे शिष्या तेवढा पाण्याचा ग्लास घेऊन ये, तहान लागली. तो म्हणला, गुरुजी अहो तुम्हाला पाणी द्यायला मला फार आनंद झाला असता, पण काय करू म्हणे, आत्ताच गोठ्याची साफसफाई करून बसलोय, हात लय घाण झालेत. हो, मग त्या घाण हाताने तुम्हाला पाणी देणं माझ्या अंतःकरणाला सहन होणार नाही, मग तेवढं पाणी तुम्हीच घ्या. घेतलं पाणी. तेवढ्यात काय होतं, एक जण गुरुजींना मिठाई घेऊन येतो प्रसाद म्हणून, आणि मग मिठाई आलेली प्रसाद म्हणून मग ते शिष्याला आवाज देतात, शिष्या एवढी मिठाई घे रे. हो, मग हा काय म्हणतो, हा लय चतुर. हा म्हणला, काय करू गुरुजी, आत्ताच्या आत्ता तुमच्या 2-2 आज्ञा मोडल्यात, ही आज्ञा मला पाळायलाच लागेल. हो, पहिली मिठाई घेतली आणि खाऊन टाकली. हो, हे काही शिष्य असले, आणि काही शिष्यांना गुरु असे भेटतात ना, मग त्याला तुकोबरायांची प्रमाण पाहिजे. हो, तुकोबराय काय सांगतात माहिती का, तक्रा शिष्यामान दुधा म्हणे नारायण, दुधा म्हणे नारायण, दुधा म्हणे नारायण. हो, तक्रा शिष्यामान दुधा म्हणे नारायण, दुधा म्हणे नारायण, दुधा म्हणे नारायण. तक्रा शिष्यामान दुधा म्हणे नारायण, दुधा म्हणे नारायण, दुधा म्हणे नारायण. हो, तक्रा शिष्यामान दुधा म्हणे नारायण, दुधा म्हणे नारायण, दुधा म्हणे नारायण. तक्रा शिष्यामान दुधा म्हणे नारायण. काही गुरु पण असले असतात. हो, एकदा एक जण एका गुरुजींकडे ताक घेऊन आला. दुपारचे उन्हाळ्याचे दिवस, दुपारी म्हणला बरं उन्हाचं काहीतरी गुरुजींना घेऊन जावं. मग तो सुंदर असं ताक घेऊन आला. हो, पण ताक गुरुजींना आवडत नव्हतं. हो, मग गुरुजी काय म्हणले, ताक आणलंय का, बर बर बर, मग काय करा, आमच्या आश्रमात जे काय पहिला प्रसाद येईल ह्याच्यावर हक्क म्हणे आमच्या शिष्यांचा आहे.
ताक आणलंय, शिष्यांना द्या. हो, दूध, त्याच्यानंतर एक जणांनी दूध घेऊन आला. दूध पाहिल्यानंतर मस्त केसर दूध होतं. वा, केसर टाकलेलं, बदाम टाकलेले, काजू टाकलेले, पिस्ता टाकलेलं, असं सुंदर दूध होतं. ते दूध बघून म्हणले, वा, दूध आणलं का? गुरुजी म्हणजे दूध म्हणजे साक्षात नारायणाचं स्वरूप असतं, ते इकडे द्या. तुकाराम महाराज म्हणतात, काय करावं असे गुरु शिष्य. हो, तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जाण, विठोबाची आणणार का जाते. हो, तक्रा शिष्या मान, दुधा म्हणे नारायण. हो, काय शिष्य, हा, परंतु काही गुरु असे असतात, शिष्याची जो नेघे सेवा, मानी देवा सारी. हो, असे गुरु पाहिजे. गहिनीनाथांना फार आनंद होतो की ज्यांच्या करता म्हणून मी माझं अवतार कार्य थांबवून धरले, असे सत्शिष्य माझ्या ठिकाणी इथं आपोआप आलेत. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांना श्री गुरु गहिनीनाथ महाराज अनुग्रह देतात आणि त्यांना बोधाची प्राप्ती होते. हो, येऊनी गुरुनाथे माथा ठेविला करू. हो, तो परमशुद्ध असं ज्ञान जे आदिनाथापासून आलेलं आहे. हो, आदिनाथापासून परंपरा आली जाण. हो, ही आदिनाथापासून असलेली परंपरा, आदिनाथापासून असलेलं ज्ञान, ते ज्ञान गहिनीनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराजांना देतात. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज आणि सर्व कुटुंबाची पुन्हा एकदा भेट होते. आणि मग असे सगळ्या कुटुंबाचा छळ सुरू होता. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय महाराज, सोपानदेव महाराज, मुक्ताबाई महाराज जर कुणाला चुकून दिसल्या की लोक त्याचा विटाळ मानायचे. हो, छे म्हणे, ही तर संन्यासाची मुलं, संन्याशाची मुलं म्हणून अपमान करायचे. फार वाईट वाटायचं. आणि ते लहान लेकराला काय कळतंय हो नक्की काय चाललंय ते. हो, अखेर ही सगळी लहान लहान मुलं व्रतबंधास योग्य झाली. मग ह्यांना सुद्धा ज्ञातीत घेण्यात यावं याच्याकरता विठ्ठलपंतांनी ब्रह्मसभा बोलवली. ब्रह्मसभेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. हो, काल आपण एक मुद्दा उपस्थित केला होता की आळंदीच्या द्विजांना शुद्धीपत्र देण्याचा अधिकार नव्हता, तर देहांत प्रायश्चित्त देण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला, हा प्रश्न विचारलाय संप्रदायातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी. हो, त्या 4 लहान मुलांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. मग देहांत प्रायश्चित्तला जात असताना निवृत्तीनाथांना विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेबांनी सांगून गेले की आता हिथून पुढं ह्या 3 जणांचा तूच बाप आणि तूच आई, तूच यांचा सांभाळ करायचा, तूच यांचा लाड पुरवायचा आहे, तूच याची मागणी पूर्ण करायची. असं म्हणून मोठ्या जड अंतःकरणाने त्या माऊलीने या 4ही गोंडस मुलांचा त्याग करून देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं. इथपर्यंत काल आपण आलो. आणि आज सकाळी उठल्याबरोबर मुक्ताबाई जागा झाल्यात. मुक्ताबाई दादाला विचारतात, दादा आई बाबा कुठे आहेत? सोपानदेव विचारतात, आई बाबा कुठे आहेत? ज्ञानोबराय विचारतात, आई बाबा कुठे आहेत? नाथ महाराज निवृत्तीनाथ महाराजांना अतिशय मन व्याकुळ झाले आणि जड अंतःकरणाने या 3ही भावंडांना त्यांना मिठीत घेतले आणि पांडुरंगाकडे तोंड करून म्हणतात, आई गेली बाप गेला, आई गेले बाप गेला, आई गेली बाप गेला, आई गेली बाप गेला.
आता सांभाळी विठ्ठला, 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 सांभाळी विठ्ठला. आई गेली बाप गेला, आई गेली बाप गेला, आई गेली बाप गेला, गेली बाप गेला. आता सांभाळी विठ्ठला, 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 आता सांभाळी विठ्ठला. निवृत्तीनाथ महाराजांनी पांडुरंगाला हात जोडले, पांडुरंगाला विनंती केली, भगवंता आता तूच आमची आई, तूच आमचा वडील. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे. लहान लहान मुलं आणि आता देहांत प्रायश्चित्त आपल्या आई वडिलांनी घेतलं. आता आपलं पुढं काय होणार याच्याकरता आळंदीमध्ये पुन्हा ब्रह्मसभा बोलावण्यात आली आणि त्या ब्रह्मसभेसमोर निवृत्तीनाथ महाराज हात जोडून उभे राहिलेत आणि त्या सगळ्यांना विनंती करू लागले. निवृत्ती म्हणती आम्हा कवनगती, सांगावे श्रीमंती विचारुनी. हे द्विजवर, हे धर्माधिकाऱ्यांनो, आता आमची पुढं काय गती, आपण सर्व कृपा करून सांगा. त्यावेळी धर्मसभेचे अध्यक्ष त्यांना सांगतात, म्हणती सकळ द्विज जावे प्रतिष्ठाना, तेथून पत्र आणा ते वंद्य करू. धर्मसभेचे अध्यक्ष निवृत्तीनाथांना सांगतात, तुम्ही आता काय करा, पैठणला जा. पैठणला का जा, ह्याच्या मागे एक कारण आहे. हो, पैठण म्हणजे आपल्या महाराष्ट्राची सगळ्यात पहिली राजधानी, हे लक्षात घ्या. हो, काल मी जे तुम्हाला सांगितलं शालिवाहन शक, तो शालिवाहन राजा होता. शालिवाहन किंवा त्यांचं नाव सातवाहन असं सुद्धा आहे, किंवा गौतमी पुत्र सातकर्णी असं सुद्धा त्यांचं नाव इतिहासात येतं. हे जे कोण आहेत ना, गौतमी पुत्र सातकर्णी किंवा शालिवाहन किंवा सातवाहन, हे आपल्या हिंदू धर्माचे शेवटचे चक्रवर्ती सम्राट होऊन गेले. राजा विक्रमादित्य हे चक्रवर्ती सम्राट होते आणि त्यांच्यानंतर जर कोणी चक्रवर्ती सम्राट झालं तर ते कोण, शालिवाहन. आणि ते शालिवाहन राजा, त्यांचा राज्याभिषेक ज्या दिवशी झाला त्या दिवशी आपण सर्व हिंदू धार्मिक नवीन वर्ष साजरा करतो. तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीचा पाडवा. हो, आणि राजा विक्रमादित्य यांचा अभिषेक झाला तो दिवस आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदा, म्हणजे दिवाळीचा पाडवा. हो, मग जे जे विक्रम संवत मानतात ते विक्रम संवत मानणारे नवीन वर्ष साजरं करतात कधी, दिवाळीच्या पाडव्याला. आणि जे शालिवाहन मानतात ते नवीन वर्ष साजरं करतात कधी, चैत्री पाडवा, गुढीचा पाडवा असं. आणि मग तो शालिवाहन राजा, त्यांचा जो राज्याभिषेक आहे ना, तो इसवी सन 76 मध्ये झाला. म्हणजे आपण जे आता पाहतोय, आता इसवी सन कुठलं चालू आहे तर कुणीही सांगा ना, अगदी 2026 बरोबर. हो,
तर येशू ख्रिस्तांच्या नंतर 76 वर्षांनी हा शालिवाहन राजा जो आहे ना त्याचा राज्याभिषेक झाला. म्हणून शालिवंशक असं जर म्हणलं, आता ज्ञानोबरायांचा जन्म शालिवंशक 1197 साली झाला. मग तुम्हाला इसवी सन पाहिजे असेल तर त्या 1197 मध्ये 76 वर्ष ऍड करायची, मिळवायची, म्हणजे इसवी सन निघतं. 1273. किती झालंय? 1273. 1273. हो, ज्ञानोबरायांचा जन्म झाला इसवी सन 1273. हो, आणि शालिवंशक मध्ये 1197. हे लक्षात घ्या. हो, आपण हिंदू धर्मीय म्हणजे आपण शालिवंशक मानलं पाहिजे. परंतु काय, आता जग रूढीप्रमाणे जसं जग चाललंय तसं आपण इसवी सन मानतोय, हरकत नाही. परंतु कमीत कमी आपले सणवार आपण तिथीनुसारच साजरे करतोय, ही तरी चांगली गोष्ट आहे सध्या. हो, नाहीतर मग गुढीचा पाडवा 1 जानेवारीला साजरा होऊ लागला की समजून जायचं आता तर फारच धर्माची ग्लानी ऱ्हास झालं म्हणायचं. अजून सुद्धा आपण चैत्र व शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा करतोय, म्हणजे आपला धर्म अजून शिल्लक आहे. हो, तर मी काय सांगत होतो, शालिवाहन राजा जो आहे ना, तो शालिवाहन राजाची राजधानी म्हणजे पैठण होती, प्रतिष्ठान. आणि त्या पैठणला मोठी धर्मसभा होती. पैठणला दक्षिण काशी म्हणत होते. हो, म्हणून तिथल्या ब्रह्मवृंदांचा जो काय आदेश होता तो संपूर्ण भारतामध्ये मानला जात होता. मग आळंदीच्या ब्राह्मणांनी असं सांगितलं की तुम्ही सगळेजण शुद्धीपत्र आणायला पैठणला जा. आता बघा, ही 4ही भावंड एकत्र येतात आणि विचार करू लागतात काय करायचं. पैठणला शुद्धीपत्र आणण्याकरता जायचं का नाही जायचं याची चर्चा सुरू झाली. हो, कथा सगळ्यांना माहिती, पण कथेच्या मागचे हे जे काय बारीक सारीक मुद्दे आहेत ना ते लक्षात घेतले पाहिजे. त्याच्यावरूनच आपला खरा ज्ञानाचा साठा वाढत असतो. तर कथा, माऊलींची कथा इथं बसलेल्या सगळ्यांना माहिती, पण का आपण इथं 2-2, 3-3 तास बसायचंय की कथेच्या मागचा जो मार्मिक मुद्दा आहे, जे वर्म आहे, ते आपल्याला जाणून घ्यायचं. याच्याकरता आपण 2 तास इथं बसायचंय. हो, सगळी भावंड चर्चा करू लागली, जायचं का आपण शुद्धीपत्र आणण्याकरता. मग निवृत्तीनाथांना ज्ञानोबराय विचारतात, दादा काय करायचं, आपण शुद्धीपत्र आणण्याकरता जायचं का. तर निवृत्तीनाथ ज्ञानोबरायला सांगू लागले, ज्ञानोबा शुद्धीपत्र आणायचंय, पण नक्की कशाची शुद्धी करून घ्यायची तू सांग बरं. शुद्धीपत्र लागतंय कोणाला, देहाला का आत्म्याला. देहाला जर शुद्धीपत्र द्यावं असं जर विधान आहे तर देह कधी शुद्ध होऊ शकत नाही. हो, देह आपला शुद्ध आहे का, अजिबात नाही. चुकून कामाच्या गडबडीत एक दिवस सकाळी जर आंघोळ नाही झाली तर संध्याकाळी आपल्या शरीराचा वास आपल्याला सहन होत नाही, इतकं हे वांगाळे, इतकं हे घाण आहे. हो, तुकोबराय एका नाटाच्या अभंगात सुंदर सांगतात, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे तार, शरीर दुर्गंधीचे तार, नाही अपवित्र शरीरा ऐसे, नाही अपवित्र शरीरा ऐसे, नाही अपवित्र शरीरा ऐसे,
नाही अपवित्र शरीर आईसे शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर 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 दुःखाचे कोठार शरीर दुःखाचे कोठार शरीर दुर्गंधीचे थार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार शरीर दुर्गंधीचे धार नाही अपवित्र शरीर ऐसे नाही अपवित्र शरीर आईसे शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीर ऐसे खरंय का नाही हो किती दुःखाचं कोठार आहे जन्मल्यापासून मरेपर्यंत दुःखच शरीर दुर्गंधीचे थार हो किती शरीरामध्ये दुर्गंध आहे सगळे मिळून ह्या शरीराला 9 ठिकाणी बिळेत हो आणि त्या 9च्या 9 द्वारातून कायम दुर्गंधी बाहेर पडत असते हो किती दुर्गंधी शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीरा ऐसे शरीरासारखं अपवित्र काहीच नाही एकदा एक गुरुजी त्यांच्या शिष्यांना असं सांगतात शिक्षा पूर्ण होते मग परीक्षा पाहायची म्हणून गुरुजी सांगतात की तुम्ही आता जा आणि या संसारातली सगळ्यात अपवित्र वस्तू घेऊन या दोन्ही शिष्य निघतात काय अपवित्र शोधू लागतात मग शेवटी दिवस संपता संध्याकाळच्या वेळी दोघही शिष्य विष्ठा घेऊन गुरुजींच्या पाशी येतात आणि ती विष्ठा घेऊन गुरुजींच्या पाशी आल्यानंतर गुरुजींना म्हणतात गुरुजी हे बघा म्हणे आम्ही संसारातली सगळ्यात अपवित्र वस्तू घेऊन आलो काय विष्ठा मग गुरुजींनी सुंदर उत्तर दिलं म्हणजे बाबांनो तुम्ही जी विष्ठा घेऊन आले ती विष्ठा ज्याच्यातून बाहेर पडती त्याचा तुम्ही विचार केला का हो वा आपल्या कथेला जगद्गुरु तुकाराम महाराज पादुका मंडळ ट्रस्ट या ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमचे आदरणीय संतोषजी महाराज गोराडे यांची परमपावन उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे मंडळाच्या तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत विषय असा चालू आहे शुद्धीपत्र आणायचंय कशासाठी आणायचंय कुणाचं आणायचंय शरीराचं शरीर कसं आहे शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीर ऐसे या शरीरासाठी शुद्धीपत्र आणायचे कसं शुद्ध होईल आणि हे पत्राने शुद्ध होणार आहे का नाही होणार हो आमचे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर सुंदर दृष्टांत सांगतात हो सत्यनारायणची पूजा असते म्हणे सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद बनवायचा म्हणून ते भटजीबुवा काय करतात शेणाने जमीन सारवून घेतात जमीन पवित्र करतात आणि असा वर्तुळाकार जमीन सारवून घेतात आणि त्या वर्तुळाच्या बरोबर मधोमध बसतात आणि आपला डावा हात त्या वर्तुळाच्या बाहेर ठेवून उजव्या हाताने प्रसाद बनवायचा कार्यक्रम सुरू असतो आणि हे सगळा कार्यक्रम एक वडील माणूस पाहतो हो आणि काही माणसांना सवय असती नाकट्या पुढंच नाक खाजवणार हो मग ते म्हणले भटजी बुवा तुमचं काय चाललंय भटजी बुवा म्हणतात अहो तुम्हाला दिसत नाही
मी सत्यनारायण भगवंताचा प्रसाद बनवतोय असं. मग तुम्ही तुमचा डावा हात त्या वर्तुळाच्या बाहेर का ठेवलाय? मग गुरुजी म्हणतात, अहो तुम्हाला हे कळावयास नको की डावा हात हा अपवित्र हात आहे. हो, मग तो अपवित्र हात देवाच्या प्रसादाला लागू नये म्हणून तो डावा हात मी वर्तुळाच्या बाहेर घेऊन बाहेर ठेवलाय. पण तो माणूस मी म्हणलं ना लय खोडील होता. हा, लय कीर्तन ऐकून ऐकून माणसं खोडील होतात. मग तो म्हणला, अहो भटजी बुवा, तुमचा डावा हात अपवित्र आहे म्हणून तुम्ही तो वर्तुळाच्या बाहेर ठेवलाय, पण तुमचा डावा हात ज्या वस्तूमुळं अपवित्र होतोय ती वस्तू तुम्ही वर्तुळाच्या मधोमध घेऊन बसलाय. असं विनोदाचा भाग बाजूला ठेवा. शरीर शुद्ध होऊ शकत नाही, ते अपवित्रच आहे. पण निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञानोबा शरीरासाठी शुद्धीपत्र लागत नाही, मग शुद्धीपत्र लागतंय कशाला? आत्म्यासाठी. पण निवृत्तीनाथ सांगतात, आत्मा तर स्वतः शुद्ध आहे. जो स्वतः शुद्ध आहे त्याला शुद्धीपत्र काय देणार? कुणी देणार आणि कोण देणार? हो, निवृत्तीनाथ सांगू लागले, हो, नाही जाती कुळ वर्ण अधिकार, नाही जाती कुळ वर्णाधिकार, नाही जाती कुळ वर्ण अधिकार, नाही जाती कुळ वर्णाधिकार, क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण तेही न हो, क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण तेही न हो, क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण हो, क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण. निवृत्तीनाथ महाराज आत्मस्वरूपाचं वर्णन करतात. आत्म्याचं स्वरूप कसं आहे? हो, बघा, कोणालाही आत्म्याचा विसर पडत नाही, आत्मस्वरूपाचा विसर पडतो. हे लक्षात घेण्यासारखं आहे. आपण स्वतःला विसरत नाही कधी, हो, पण स्वतःच्या स्वरूपाला विसरलोय आपण. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. आत्मबोधाचा विसर पडलाय. मग तो आत्मबोध निवृत्तीनाथ महाराज सांगू लागले. कशासाठी शुद्धीपत्र पाहिजे म्हणे? आत्म्यासाठी. आत्म्याचं स्वरूप कसं आहे? हो, आत्मा त्या आत्म्या स्वरूपाला नाही जाती कुळ वर्ण अधिकार, क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र तेही न हो. आत्म्याला कुठलीच जात नसती म्हणे, आत्म्याला कुठलाही वर्ण नसतो. आत्मा एकच आहे. हो, एक हरी आत्मा जीव शिव सम रोज आपण म्हणतोय, त्याच्यात तेवढं त्या गांभीर्यामध्ये आपण उतरत नाही. इथं घोटाळा आहे. मग मानवामधले वर्ण तुम्हाला लागू होत नाही, मग देवतांमधले वर्ण लागू होतात का? पण निवृत्तीनाथ सांगतात, नभो देवगण यक्ष न किन्नर, ऋषी निशाचर तेही नभो. आत्म्याचं स्वरूप देवगण, देव सुद्धा नाही, यक्ष नाही, राक्षस नाही, किन्नर नाही, काहीच नाही. मग आत्म्याचं खरं स्वरूप कसं आहे? निवृत्तीनाथ महाराज कोणत्या बोधावर प्राप्त झालेत? निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट निजबोधे इष्ट स्वरूप माझे. 3 पदव्या वापरल्यात. माझं स्वरूप कसं आहे? निवृत्तीनाथ महाराज सांगतात, ते आम्ही अविनाश. अविनाश या शब्दाचा अर्थ आहे की ज्याचा कधीही नाश होणं शक्य नाही, त्याला म्हणायचं अविनाश. अव्यक्त. अव्यक्त या शब्दाचा अर्थ असा आहे, अ म्हणजे नाही आणि व्यक्त. व्यक्त म्हणजे सगुण रूपामध्ये येणारा. रूप
रूपाचा आकार धारण करणारा त्याला म्हणायचं व्यक्त. अव्यक्त म्हणजे ज्याला कसलंही रूप नाही त्याला म्हणायचं अव्यक्त. आणि तिसरं वापरतात जुनाट. जुनाट म्हणजे काय की त्याच्यापेक्षा जुनं काहीच नाही. तो आधी सुद्धा होता, आता सुद्धा आहे आणि नंतर सुद्धा राहणारच. आजच सकाळी 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीचं चिंतन झालं. भगवान अर्जुनाला त्यांचं स्वरूप सांगतात. माझं स्वरूप कसं आहे? माझ्या विस्तारपणाचे निनावे, हे जगची नो हे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तेची दही. का बीजची झाले तरू, भांगाराची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. या चराचरामध्ये जेवढे म्हणून जीव तुम्हाला दिसतात, या चराचरामध्ये जेवढे म्हणून सजीव दिसतात, ते दुसरं तिसरं काही नकून माझाच विस्तार आहे, भगवंत सांगतात. फक्त घोटाळा असा आहे, आपण आपल्याला मी समजतो, आपण आपल्याला देव समजत नाही, म्हणून घोटाळा आहे. बघा, तुम्ही एखाद्याला मूर्ख म्हणा, तो मान्य करेल, हा बाबा असन, बाबा मूर्ख असेल. तुम्ही एखाद्याला बावळट म्हणा, तो म्हणून हा असन बाबा, काय सांगता यावं. हो, तुम्ही एखाद्याला पाहिजे त्या शिव्या द्या, पण त्याला जर तुम्ही म्हणले ना तू देव आहे, तर त्याला ते खरं वाटेल का? हा, तो म्हणन बुवा एक वेळा आम्हाला मूर्ख म्हणा, बावळट म्हणा, नाहीत असल्या शिव्या द्या, पण देव म्हणू नका. आम्ही काय देव आहे वय? तुम्ही मला सांगा, तो जर देव नसता तर जिवंत असता का? नाही. हो, एखादा माणूस गेला तर आपण काय म्हणतो, त्याच्यामधला राम निघून गेला. हो, तो देव स्वरूपच आहे, तो परब्रह्म स्वरूपच आहे, परंतु त्याला मी परब्रह्म हे माहीत नाही, म्हणून घोटाळा आहे. निवृत्तीनाथ महाराज पूर्ण बोधाला प्राप्त झालेत, म्हणून ते सांगू लागलेत, ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट निजबोधे इष्ट स्वरूप माझे. निजबोधाला प्राप्त झालेलो असं मी, माझ्या सद्गुरूंच्या अनुग्रहामुळं मला मी आणि हे जगत वेगळं भासतच नाही. हे जगत म्हणजेच मी म्हणजेच जगत आहे असं. मी आणि मग आकाराला आलेलं जर तुम्ही नसन, मग ज्यांचा आकार नाही असे तुम्ही आहेत का? मग तुम्ही पंचमहाभूत आहेत का? निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ते सुद्धा नाही. हो, मी नभो आप तेज वायू व्योम मही, महत्तत्व तेही विराट नहो. पंचमहाभूत सुद्धा मी नाहीये. मग तुम्ही नक्की आहेत तरी कोण? निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मी निवृत्ती म्हणे ऐके ज्ञानेश्वरा, माझी परंपरा ऐशी आहे. कैसी आहे? नव्हे मी सगुण, नव्हे मी निर्गुण, अनुभूती भजन तेही नहो. मी काहीच नाही, मग तुम्ही कोणे? चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मी जीव नाही, मी शिव आहे. आणि मी आणि तू हे दोन नाहीच, वेगळं, सगळं एकच आहे. जे काही आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिदानंद स्वरूप म्हणजे काय? सत म्हणजे सत्य, चित म्हणजे प्रकाशमान, आनंद म्हणजे आनंद स्वरूप. आणि ह्या तिघांनाही रूप नाही. हो, एखादा माणूस खरं बोलतो बरं का, असं जर कोणी म्हणन तर केवढं खरं बोलतो, एवढं एवढं खरं बोलतो, एवढं एवढं खरं बोलतो, असं दाखवता येतं का? नाही. आकाराने दाखवता येत नाही, त्याला ब्रह्म म्हणायचं. आणि त्याला देश, काल आणि वस्तू या तिघांनी सुद्धा छेद बसत नाही, ह्याला म्हणायचं परब्रह्म. तो सगळ्या देशामध्ये समान व्याप्त आहे. मग त्याला ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण दिलंय आकाशाचं. हो, एखाद्या भारतातल्या मुलाचा मित्र अमेरिकेत राहत असेल आणि त्यांनी त्याच्या मित्राला फोन केला किंवा भारतामध्ये मी असा पटांगणामध्ये उभा राहिलो वर बघितलं तर मला आकाश दिसतंय,
मग तुला अमेरिकेत राहून आकाश दिसतंय का रे, असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याला काय म्हणू आपण? तू पहिला आता येरवड्याला एक व्हिजिट देऊन ये बाबा, असं म्हणू का नाही आपण? हो, ते आकाश भारतात आहे आणि अमेरिकेत नाही असं होतं का? नाही, आकाश सगळीकडे व्याप्त आहे. हो, देश काल, कालाची सुद्धा त्याला बाधा नाही. तो आधी आहे, आता सुद्धा आहे, नंतर सुद्धा असणार आहे. हो, देश आणि कालाची त्याला बाधा होत नाही, वस्तूची बाधा होत नाही. हो, नवे नवे वस्तू म्हणून जो काय आहे तर तोच आहे. हो, तरी परमात्मा ऐसे जे काही वस्तू दिसे असे, आणि हे जया दिसे ज्ञानास्तव, परमात्म्यालाच वस्तू म्हणलेलं आहे. आणि अशा परमात्म्याच्या पूर्ण बोधाला प्राप्त झालेले निवृत्तीनाथ महाराज ते कशाला जातील शुद्धीपत्र आणायला? हो, पण ज्ञानेश्वर महाराज त्यांना सांगू लागले. मग निवृत्तीनाथाला विचारल्यानंतर मग सोपान देवाला विचारण्यात आलंय, सोपान देवा तुमचं काय म्हणणं आहे? सोपान देव सांगू लागले, हेच आम्हा श्रेष्ठ बोलिले परमनिष्ठ असता दुर्घट परिसेव्य. हो, दादा जे म्हणतात तेच खरंय, जे ऐकायला जरी विचित्र वाटत असेल पण तेच खरंय. असता दुर्घट परिसेव्य. हो, मग त्यावेळी सोपान देव उदाहरण देतात. कशाचं उदाहरण देतात? पांडवाचे कुळ शोधिता निर्मूळ. हो, आणि कंडजार गोळ बुद्धी कासी. पांडवांचा कुळगोत्र पाहायला जर गेलं तर एक सुद्धा कथा अशी सरळ नाही, सगळं विचित्रच आहे. त्याच्यामुळं शुद्धीपत्र आणायची गरज आपल्याला नाही असं सगळ्यांचं ठरलं. परंतु ज्ञानोबरायांचं म्हणणं असं पडलं, कसं आहे, आपणच जर नियमात वागलो नाही तर आपल्या मागून येणारा समाज, आपल्याकडं बघणारा समाज हा नियमात कसा वागू शकेल? हो, म्हणून यद्वद आचरती श्रेष्ठा, श्रेष्ठ माणूस जसा आचरण करतो तसंच त्यांना बघून इतरही आचरण करतात. आपल्या पुण्यामध्ये एक थोर विभूती होऊन गेली, त्यांचं नाव आहे बालगंधर्व. आणि हे बालगंधर्व वैकुंठवासी बंकट स्वामी महाराजांचा काकडा श्रवण करायला जायचे. आणि इतकी मोठी विभूती आणि कोणाचं गायन ऐकायला बसतंय, सगळ्यांना नवल वाटायचं. पण वैकुंठवासी बंकट स्वामींचं गायन म्हणजे ते एक दिव्यता होती त्या गायनाला. नवे नवे वैकुंठवासी बंकट स्वामी महाराजांचा अवतार कार्यच श्रेष्ठ आहे. हो, त्यांच्यासारखा गायक आजपर्यंत कोणी झाला नाही, त्यांच्यासारखा वादक आजपर्यंत झाला नाही, आणि त्यांच्यासारखा तत्ववेत्ता सुद्धा झाला नाही. हो, फार दिव्य चरित्र वैकुंठवासी बंकट स्वामी महाराजांचं. आणि ते पहाट काकड्याला बसायचे आणि त्यांचा काकडा श्रवण करायला दस्तूर खुद्द बालगंधर्व येऊन बसायचे. लोक त्यांना प्रश्न विचारायचे, काय हो, तुमचं काकडा श्रवण करण्यासाठी म्हणून, तुमचं गाणं ऐकण्यासाठी म्हणून साक्षात बालगंधर्व येऊन बसतात, मग तुम्ही त्यांचं नाटक पाहायला का जात नाही? तर मग वैकुंठवासी बंकट स्वामींनी सुंदर वाक्य सांगितले. म्हणे कसं आहे, मी जर त्यांचं नाटक बघायला गेलो तर माझ्या आत्मस्वरूपामध्ये काही फरक पडणार नाही, परंतु मी जर नाटकाला गेलो हे माझ्या विद्यार्थ्यांना कळलं तर ते उद्या तमाशाला जाऊन बसतील. हो, म्हणून मोठ्या माणसांच्या प्रत्येक वागण्यामध्ये सूक्ष्मता असते. आपण काय केलं पाहिजे, हो, आणि आपल्याला बघून आपल्या मागचा येणारा जो आपला शिष्य संप्रदाय तो कसा वागेल याच्याकरता मोठी माणसं जाणून बुजून पावलं टाकत असतात. हे उदाहरण ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांना दिलं. आपणच जर नियमाच्या बाहेर वागलं तर मग आपल्याला अनुसरणारी माणसं नियमात वागणार नाही. म्हणून आपल्याला शुद्धीपत्र आणण्यासाठी म्हणून पैठणला गेलंच पाहिजे. मग विचार करा, 4 लहान मुलं
वरून ऊन मी म्हणतंय. आणि तेव्हा काय रस्ता आपल्यासारखा नव्हता, डांबरी किंवा कॉन्क्रीटचा. हो, किंवा आता समृद्धी महामार्ग झालाय. हो, त्यावेळी असा हायवे वगैरे तसला काय भानगड नव्हती. फुपाटा, तव्यासारखं तापलेली जमीन. आणि ह्या लहान लहान मुलाला कोणी 2 वेळचं अन्न देत नव्हतं, तर चप्पल कोण देईल? विचार करून बघा, वारकरी संप्रदाय किती त्यागातून उभा राहिलाय. आज आमच्या सारख्या महाराज मंडळींना फिरायला गाड्या, हो, 4 व्हीलर गाड्या, एसी लावून गाड्या आहेत. पण निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय महाराज, सोपानदेव महाराज, मुक्ताबाई महाराज, लहान लहान मुलं, आणि त्यांना प्रवासासाठी काय होतं? काहीच नाही. अनवाहनी पायाने निघालेत. परंतु त्यांच्याकडे एक दिव्य असं शस्त्र होतं की त्या शस्त्राच्या साहाय्याने त्यांना कोणतंच दुःख जाणवत नव्हतं. ते शस्त्र कुठलं होतं? भगवंताचं भजन. हो, चौघही चालत चालत निघाले, पण चालता चालता नामचिंतन सुरू होतं. हो, कसं नामचिंतन सुरू होतं? विठोबा रखुमाई जे जे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जे जे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा. टाळी वाजवा सगळेजण म्हणा. वा वा वा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जे जे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जे जे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय वा वा. टाळी वाजवा म्हणा सगळे. वा वा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जे जे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जे जे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जे जे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई. भगवंताचं भजन करीत 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 चारही भावंड मजल धर्मजल मजल धर्मजल करीत पैठणला पोहोचती झाले. आणि पैठणला पोहोचल्यानंतर मार्गामध्ये श्रीगोंदा तालुका आहे आणि कोळगाव या ठिकाणी माऊलींचा माळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी 7 दिवस मुक्काम केला होता. अजून सुद्धा तो माळ तसाच आहे. अजून सुद्धा ते ठिकाण आहे. कोणाला जर जायचं असेल तर तालुका आहे श्रीगोंदा आणि गावाचं नाव आहे कोळगाव. हो, त्या माळावर मुक्काम केला आहे. आणि असं जात जात मजल दरमजल करीत पैठणला पोहोचल्यानंतर
पैठणला जाऊन ह्या सगळ्या भावंडांनी तिथल्या धर्मसभेपुढं गाऱ्हाणं मांडलंय. आळंदीच्या ब्राह्मणांनी पत्र दिलं होतं की ही चौघही संन्याशाची मुलं आहेत, यांना ज्ञातीमध्ये घेण्यासाठी काय उपाय आहे आपण कळवावे, असं पत्र लिहून दिलं होतं. आता या चौघांना पैठणमध्ये एक आधार होता. काय? पैठण म्हणजे विठ्ठल पंतांचं आजोळ होतं. हो, काल आपण पाहिलं की गोविंद पंत आणि निराई माता, त्या निराई माता पैठणच्या होत्या आणि पैठणला देवकुळे नावाचे ब्राह्मण आहेत. अजून सुद्धा पैठण या क्षेत्रामध्ये देवकुळे ब्राह्मण आहेत. शांत बसा जरा, शांत. लहान मुलं गप्प बसा रे. हो, देवकुळे ब्राह्मण पैठणमध्ये हे ज्ञानोबरायांच्या वडिलांचं आजोळ घर होतं. मग कृष्णाजी पंत देवकुळे हे माऊलींच्या वडिलांचे मामा, ह्यांच्या घरी ज्ञानोबराय आणि चौघ भावंड उतरली. त्यांच्या घरी मुक्कामाला थांबली आणि कृष्णाजी पंतांनी सगळ्या धर्मसभेला बोलवलंय. आणि ह्या धर्मसभेचे अध्यक्ष होते बोपदेव. हो, बोपदेव नावाचे ब्राह्मण की जे सामान्य नसून दशग्रंथी ब्राह्मण होते. दशग्रंथी ब्राह्मण म्हणजे काय? ज्यांची 4 वेद आणि 6 शास्त्र मुखोद्गत, त्यांना म्हणायचं दशग्रंथी. हो, ज्यांचे 6च्या 6 शास्त्र माहिती मुखोद्गत आहेत त्यांना म्हणायचं शास्त्री. ज्यांचे 4ही वेद मुखोद्गत आहे त्यांना म्हणायचं चतुर्वेदी. ज्यांचे 3 वेद मुखोद्गत आहे त्यांना म्हणायचं त्रिवेदी. ज्यांचे 2 वेद मुखोद्गत आहे त्यांना म्हणायचं द्विवेदी. आणि ज्यांचा एकच वेद मुखोद्गत आहे, मग जो वेद मुखोद्गत आहे त्याच्यावरून त्यांची ओळख ऋग्वेदी, यजुर्वेदी, सामवेदी, अथर्ववेदी असं. ज्ञानोबराय ज्या कुळातले होते ना ते यजुर्वेदी ब्राह्मणाचं कुळ. हो, म्हणे ज्ञानदेव यजुर्वेदी. समाधीच्या अभंगात वर्णन आहे. काय? वाक्स्नेही वाग्बुद्धी परा पश्यंती वैखरी समाधी त्या मंत्रोक्त दिदले. हो, म्हणे ज्ञानदेव यजुर्वेदी. हे मला सांगायचे, ज्ञानोबराय हे यजुर्वेदी ब्राह्मण होते. मला सांगायचे काय? त्या धर्मसभेचे अध्यक्ष बोपदेव आणि त्या बोपदेवांच्या माग मग 4 वेद मुखोद्गत असणारे, त्यांच्या माग 3 वेद मुखोद्गत असणारे, त्यांच्या माग 2 वेद मुखोद्गत असणारे, त्यांच्या माग 1 वेद मुखोद्गत असणारे, त्यांच्या माग शास्त्र मुखोद्गत असणारे, त्यांच्या माग पुराणिक ज्यांना 18च्या 18 पुराण माहिती आहेत त्यांना म्हणायचं पुराणिक. आणि त्यांच्या माग मात्र मग मोकळे ब्राह्मण होते, त्यांना काय फक्त गायत्री मंत्र येत होता नावाचे ब्राह्मण. हो, अशी सगळी मोठीच्या मोठी धर्मसभा बसली. समोरच्या पार्टीमध्ये एवढे मंडळी होते, इकडं मात्र माऊलींच्या निवृत्तीनाथांच्या माग कोणी नव्हतं. ही 4 भावंड, त्यांच्या माग कृष्णाजी पंत देवकुळे आणि आणखीन एक व्यक्ती होती, ती म्हणजे पांचाळेश्वराचे पुजारी भोजलिंग काका. हो, हरिपाठामध्ये गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये त्यांचं नाव आहे. भोजलिंग ज्याची समाधी आळंदी ज्ञानराज बोधी 3 जना. ते भोजलिंग काका आणि ते सुतार समाजाचे होते. हो, तुम्हाला एक सांगू का? ज्ञानोबरायांना आळंदीमध्ये जर कोणी जास्त सांभाळलं असेल तर ते भोजलिंग काकांनी सांभाळलंय, सुतार समाजाने सांभाळलंय. अजून सुद्धा बघा, म्हणजे मी काय हे जातीवाचक म्हणत नाही, कृपया ह्याचा जातीवाचक अर्थ घेऊ नये, मी इतिहास सांगतोय. तेव्हापासून सुतार समाजावर काय दैवी कृपा म्हणा किंवा काय म्हणा, अजून सुद्धा तुम्ही गावगाव भजने बघून घ्या,
गावगावची भजनं सुतार समाजावरच टिकून आहे. सुतार समाजाचाच वादक असतोय कोणतरी, तेच बिचारा गायक असतोय, त्यांनीच भजन म्हणायचं, त्यांनीच पुढं म्हणायचं, मागं कसं तरी म्हणून घ्यायचं. म्हणजे ग्रामस्थ मंडळ इथं जर कोणी असेल ना, त्यांना माहिती माझं बोलणं कळत असेल. गावगाव मृदुंगाचार्य किंवा पखवाजा किंवा कलाकार म्हणलं की सुताराचाच माणूस. हो. आणि पैठणला आता आणखीन एक तुम्हाला इतिहास सांगतो. आता ते आपल्याला पुढं बघायचंच आहे, पण आता ओघाणी आलंय म्हणून सांगतो. आळंदीमध्ये कुंभार समाजाच्या माणसाने, आता बिचाऱ्याची काही चूक नव्हती, परंतु आता त्या काय त्यांचं नाव विसोबा खेचरांच्या मुळं त्यांनी माऊलींना मांड भाजण्यासाठी साधं खापर सुद्धा दिलं नाही. आज परिस्थिती अशी आहे, तुम्ही आखी आळंदी चाच पडून बघा, एक सुद्धा घर कुंभाराचं नाही, एक सुद्धा. मला अनुभव आलाय म्हणून मी तुम्हाला सांगतो. गेल्या वर्षी आमची आजी ज्ञानोबरायांच्या समाधी उत्सवाच्या आधी 1-2-4 दिवस आणि ती वैकुंठवासी झाली. मग आजी गेल्यानंतर मग ते मैतीचं सामान आणायला म्हणून आम्ही गेलो. अख्ख्या आळंदीत मला गाडगं भेटलंच नाही. ते मडकं आणायला चरवलीच जायला लागलं. हे अनुभवात आलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो. असं जातीयवाचक घेऊ नका, पण हे घडलेलं आहे. भोजलिंग काका आणि कृष्णाजी पंत देवकुळे हे दोघच जण ह्या चौघांच्या बरोबर होते. आणि मग सगळ्यांना विनंती केली, व ह्यांना शुद्धीपत्र द्या, ह्यांचा काय उपाय असेल तर ते कळवा. पण त्यांनी तर उपाय कळवायचा का? हे म्हणले, ए कार्ट्यांनो, तुमचं नाव काय रे? हो, संन्याशाची मुलं तुम्ही, काय नाव आहे तुमचं? निवृत्तीनाथांनी सांगितलं, माझं नाव निवृत्ती. हा, निवृत्ती? नाव तर निवृत्ती म्हणून घेतोस, मग कशाला या शुद्धीपत्राच्या भानगडीत पडला आहे का? हो, निवृत्ती नाव आणि प्रवृत्ती बांधला छे म्हणे, तुमचं कुळच सगळं भ्रष्ट कुळ आहे म्हणे तुमचं. हो. मग दुसऱ्याला विचारलं, ए तू रे, तुझं नाव काय? माऊलींनी सांगितलं, माझं नाव ज्ञानदेव आहे. हा, ज्ञानदेव नाव म्हणून घेतोस? ज्ञानदेव अर्थ आहे ज्ञानाचा दिवस, हा तो पतित वेश बाळकाचा. ज्ञानदेव शब्दाचा अर्थ आहे ज्ञानाचा दिवस, हा तर पतीच वेश बालकाचा. हे तर संन्याशाची मुलं. हो, तू रे, तुझं नाव काय? सोपानदेव म्हणले, माझं नाव सोपान. सोपानदेव? सोपान अवघडला प्रत्यवाई. सोपान या शब्दाचा अर्थ होतो शिडी. हो, सोपान म्हणून घेतोस, कशाला या झंझटीत पडला म्हणे शुद्धीपत्राच्या? आणि तू ग कार्टे, तुझं नाव काय? मुक्ताबाई महाराज म्हणल्या, मुक्ताबाई माझं नाव. हा, मुक्ताबाई? मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी? मुक्ताबाई म्हणून घेतेस आणि मुक्ती करता धडपड करतेस, कसं ग तुझं नाव मुक्ताबाई? कोणी ठेवलं? अशी निंदा करू लागले. आणि बाकीची मंडळी सगळे ख्याख्या करून दात काढू लागले. काय वाटलं असं त्या बाळ हृदयाला? अजून तर त्यांना ते काय समाजाची व्यवस्था आहे हे सुद्धा कळलं नव्हतं अजून. कसं वाटलं असं? मग त्यावेळी कृष्णाजी पंत देवकुळे सगळ्यांना थांबवतात, असं चेष्टा करू नका हो. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही लय हुशार का? अहो, नावापाशी काय आहे म्हणे? नाव जर एखाद्या वस्तूचं नाव तेच असं, त्या वस्तूने तेच कार्य करावं असं काही नियम नाही. हो, नुसतं नावच गंगूबाई आणि 8-8 दिवस आंघोळच करत नाही. काय त्या हिथं कोणा असेल तर माफ करा, उदाहरण म्हणून दिलं. हो, नाही तर मला आज घरी जायचंय वकाता संपून. हो, नुसतं नावच आहे राजाराम. हो, आणि काम काय करतो? मजुरीचं काम करतो. हो, कोणाचं असेल तर वाईट वाटून घेऊ नका, उदाहरण म्हणून सांगते. हो, नुसतं नावच कुबेर आहे.
हो, आणि भीक मागत हिंडतोय. काय त्या नावाला करायचंय? हो, ते जुना एक दोहा आहे बघा, दोहा. एका माणसाचं नाव असतं ठणठण पाल. हो, कसं नाव वाटतं ना, ठणठण पाल. हो, आपल्याला ऐकायला चांगलं वाटलं का? नाही, त्याला पण ऐकायला चांगलं नव्हतं वाटत. तो काय करतो? छे म्हणे, आपले नावच चांगलं नाही, ठणठण पाल असं कुठं नाव असतं का? मग म्हणतो आपण जरा एक समाजात फिरून बघू, कोणाचं नाव कसं, कोणाचं नाव कसं, मग ते नाव आपण आपल्याला ठेवून घेऊ, एखादं चांगलं नाव. आणि मग तो एका ठिकाणी जातो, मग तिथं एक बाई गावऱ्या थापत असते. हो, म्हणे आजकाल आहे ना, महिलांची पण नावं अशी आहेत की ती गाड्यांनी ठेवली तरी जमते. हो, मग ती गावऱ्या थापत असती, तिला हा विचारतो, बाई तुझं नाव काय? ती म्हणती, माझं नाव लक्ष्मीबाई. हो, अरे म्हणलं हिचं नाव लक्ष्मी आणि लक्ष्मी काय गावऱ्या थापण होय, अवघडच काम आहे म्हणे. हो, पुढं जातो, एक माणूस भीक मागत असतो. हो, त्याला वाटलं जाऊ दे, कुणाचं नाही का नसना, भिकाऱ्याचं नाव ठेवून घेतल्यानंतर कोणाला काय कळत नाही. मग तो त्या भिकाऱ्याला नाव, त्याचं नाव विचारतो, तुझं नाव काय रे? तर तो भिकारी त्याला नाव सांगतो, धनपाल. हो, माझं नाव धनपाल आहे म्हणे. म्हणलं बरं नाव याचं धनपाल ठेवलं. हा तर भीक मागतोय आणि ह्याचं नाव काय? धनपाल. पुढं जातो, पुढे एक मयत चाललेली असते. हो, जाऊ दे म्हणला, जिवंत माणसाचं नाव ठेवून घेतल्यानंतर लोक नावं ठेवतील, मेलेल्या माणसाचं नाव ठेवून घ्यायला काय हरकत आहे? हो, मग ती मयत चाललेली असती, हा मयतीमध्ये सामील होतो आणि एका माणसाला विचारतो, काय हो, हे गृहस्थ जे आता त्यांची मयत झाली, त्यांचं नाव काय होतं? ती लोक म्हणतात, यांचं नाव अमरसिंग. तर हा डोक्यालाच हात लावतो, काय म्हणे विचित्र नाव आहे, लक्ष्मी जी तो गौऱ्या थापे, भीक मागे धनपाल, अमर सिंग तो मरी गयो, भलो विचारो ठणठण पाल. आपलं नाव ठणठण पाल आहे, तेच चांगले म्हणे. हो, मग ते कृष्णाजी पंत म्हणतात, तुम्ही नावावर काय जाता हो? हो, जात. हो, जात कुठं जातं का? नाही जात. आपण काय म्हणतो? जात. हो, जे कधीच कुठं जात नाही त्याला म्हणतात जात. हो, रवी. रवी म्हणजे किती रवी म्हणजे सूर्य, तेजस्वी असणारा सूर्य. पण त्या रवीने आपण काय करतो? घुसळण करतो. हो, नावापाशी काय नाही म्हणे, तुम्ही ह्यांच्या नावाकडे लक्ष देऊ नका, ह्यांची मागणी पूर्ण करा. काय म्हणे मागणी पूर्ण करा? यांना कुठलाच उपाय नाही, यांना ज्ञातीमध्ये घेऊ शकत नाही. हो, मग बोपदेव महाराज धर्मसभेमध्ये निर्णय देऊन टाकतात. काय निर्णय देऊन टाकतात? की तुम्हाला आम्ही ज्ञातीमध्ये घेऊ शकत नाही, तुम्ही काय करा, भक्ती करा. हो, भक्तीचा तुम्हाला अधिकार आहे. ज्ञानोबराय सांगतात, आपलं नामदेवराय वर्णन करतात, पत्र वाचून या सकळा झाले श्रुत, संन्याशाचे पुत्र कळो आले, नाही प्रायश्चित्त उभयता कुळभ्रष्ट, बोलियले श्रेष्ठ पूर्वापार. धर्मसभेने निर्णय दिला, तुम्हाला कोणतंही प्रायश्चित्त नाही, तुमच्या आईचं कुळ भ्रष्ट झालंय, वडिलांचं कुळ भ्रष्ट झालंय. हे वाक्य लक्षात ठेवा. हो, उभयता कुळ भ्रष्ट, तुमचं कुळ भ्रष्ट आहे म्हणे. हो, आणि बोलियले श्रेष्ठ पूर्वापार, या एक उपाय असे शास्त्रमते, अनन्य भक्तीने अनुसरावे. त्यांना एक उपाय आहे. काय उपाय? अनन्य भक्तीचं अनुसरण करा, भक्ती मार्गाचा अनुकरण करा. कारण की भक्ती मार्ग असा एक श्रेष्ठ मार्ग आहे. ह्या भक्ती मार्गामध्ये कोणीही येऊ शकतो, कोणीही. तुकोबरायचं वचन आहे, यारे यारे लहान थोर, याती भलती, कुठलीही याती असू द्या, नारी नर. हो, नारी असो नर असो, कोणीही असो, कोणीही येऊ शकतं. म्हणून तुम्ही काय करा, या एक उपाय असे शास्त्रमते, अनन्य भक्तीने अनुसरावे, तीव्र अनुतापे करावे भजन, गो खर आणि श्वान वंदुनिया.
तुमच्या पुढं गायी येऊ दे, खर म्हणजे गाढव येऊ दे, श्वान म्हणजे कुत्रा येऊ दे, ब्रह्मस्वरूप मानून देव मानून त्यांचा नमस्कार करा. हाच उपाय तुम्हाला आहे, दुसरा उपाय नाही. हो. मग असं सांगितल्यानंतर निवृत्तीनाथाला हसू आलं. निवृत्तीनाथ ज्ञानोबारायांना अंतर्मनाने सांगतात, ज्ञानोबा, अरे हेच तर आपल्याला पाहिजे नव्हतं. भक्ती मार्गाचंच आचरण करण्याकरता म्हणून आपण इथं अवतार धारण केलेला आहे. आणि नामदेवराय तर वर्णन करतात, ह्यांनी भक्ती मार्गाचा अवलंब असा केला की ह्यांच्या भक्ती मार्गाच्या प्रकाशासमोर इतर जे मार्ग आहेत ते तारांगणासारखे लोपून गेले. जसा सूर्य उगवावा, सूर्याची ख्याती झाल्यानंतर चांदण्यांचा प्रकाश शिल्लक राहत नाही, त्याप्रमाणे यांनी भक्ती केली. कशी भक्ती केली नामदेवराय सांगतात. नामा म्हणे यांनी तारिले पतित, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवी, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवी. नामा म्हणे यांनी तारिले पतित, भक्ती केली ख्यात भक्ती केली ख्यात ज्ञानदेवी. नामा म्हणे यांनी तारिले पतित, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवी, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवी. नामा म्हणे यांनी तारिले पतित, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवी, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवी. इथंच सगळा मुद्दा संपला होता बरं. हो, धर्मसभेने आज्ञा दिली, तुम्ही भक्तीचा मार्ग अवलंबा. हो, ज्ञानदेव म्हणे सांगाल ते मान्य, मुक्ताई सोपान आनंद दिले. इथंच सगळा न्यायनिवाडा झाला होता. परंतु काय, काही लोकांना खपली काढायची लय सवय असते. हो, ऐकोनी ऐशी नावे हसिन्नले ब्राह्मण, नामाचे अभिमान सांगा आम्हा. हो, मग ह्यांना नाव विचारण्यात आलं, परत नावावरून त्यांना चिडवण्यात आलं. हो, मग करती आश्चर्य सकळ द्विजेवर. काय आश्चर्य झालं ऐका. ते म्हणे तुझं नाव खरंच जर ज्ञान असेल आणि तू जर म्हणतोय सर्वा घटीराम देहादेही एक, सगळ्यांचा आत्मा जर एक असेल तर ऐक म्हणे, समोरून तो पखल घेऊन जाणारा रेडा आहे, त्याचं पण नाव ज्ञान आहे, तुझं पण नाव ज्ञान आहे, तो आणि तू एकच आहे का? ज्ञानोबारायांनी सांगितलं का नाही. जरी देह वेगळा असला, शरीर वेगळं असलं, माझं मानवाचं शरीर आहे, त्याचं पशुचं शरीर आहे, हे जरी वेगळं असलं तरी तो आणि मी ह्या दोघांमधला असलेला अंतरात्मा, ह्याच्यामध्ये सुई इतका सुद्धा फरक नाही. तो म्हणजे मी म्हणजे तो. हो, असा परमबोध ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथाच्या कृपेने प्राप्त झालाय. हो, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती. निर्गुण अशा तत्वज्ञानाचा बोध ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांनी दिला. त्याच्यामुळं ज्ञानोबारायांना खात्री पटली होती. हो, कारण की इतरांना तो रेडा दिसायचा, पण ज्ञानोबारायांना त्यांचंच असणारं आत्मस्वरूप, ज्ञानोबारायांना दुसरं काही दिसतच नव्हतं ना, द्वैत दिसतच नव्हतं. मग ज्या ठिकाणी द्वैत नाही, अद्वैतच आहे, त्यांना हा रेडा, हे श्वान, हा कुत्र, हे असं कसं दिसेल? वेगळं त्यांना भिन्न असं काहीच दिसणार नाही. ही चारही भावंड धर्मसभेमध्ये उभी आहेत आणि ह्या चारही भावंडांना खिजवण्याचं काम धर्मसभा करते. आणि ज्ञानोबाराय सगळ्यांच्या समोर हात जोडून उभे आहेत. ज्ञानोबारायांना धर्मसभा सांगते की ह्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे. मग तो ज्ञाना आणि
तुमचं स्वरूप एकच आहे का? तो पहा, समोरून तो रेडा येतोय. हो, त्या रेड्याचं सुद्धा नाव ज्ञान आहे. मग तो रेडा आणि तुम्ही एकच आहे का? हो म्हणे, आम्ही सुद्धा तोच आहोत. आपल्या नवजीवन मित्र मंडळाने सुंदर असा जिवंत देखावा सादर केलेला आहे. हो, काल सुद्धा त्यांनी देखावा सादर केला होता, आज सुद्धा त्यांनी प्रयत्न करतात. बघा, सगळ्यांनी शांतता राखा. आपल्याला इथं धर्मसभेचं स्वरूप दिसतंय. धर्मसभेमध्ये ब्राह्मण आहेत, ज्ञानोबरायांना उपरोधिक प्रश्न विचारतात. रेडा घेऊन चालत असलेला तो वाकोबा कोळी तो समोरून येतोय आणि त्या रेड्याचं सुद्धा नाव ज्ञाना आहे असं धर्मसभेने सांगितल्यावरून मग तुझा आणि त्याचा अंतरात्मा जर एकच असेल तर तुला वेदना झालेली त्या रेड्याला वेदना होईल का? किंवा रेड्याला जर वेदना झाली तर तुला वेदना होईल का? असं धर्मसभेने विचारलंय. हो, मग ज्ञानोबरायांची परीक्षा पाहायची म्हणून या धर्मसभेने काय केलं माहिती का? म्हणे जर या रेड्याच्या पाठीवर वळ काढले, रेड्याला वेदना दिल्या तर त्याच वेदना तुला सुद्धा होतील का? असं विचारण्यात आलेलं आहे. असो असो, गोंधळ करू नका, गोंधळ करू नका. आणि मग त्या रेड्याच्या पाठणीवर वळ काढलेले. आसुडाने त्या रेड्याच्या पाठणीवर ब्रह्मसभेतले ब्राह्मण मारू लागले. नामदेव राय वर्णन करतात, मारुती आसूड म्हैशियाचे पाठी तोच वळ उठी ज्ञानदेवा. रेड्याच्या पाठणीवर वार करण्यात आलेले, आसुडाने वार केले आणि ते केलेले वार, त्याचे वटलेले वळ आशेचे आशे माझ्या ज्ञानोबराच्या पाठणीवर वटलेत. आणि तो प्रसंग पाहून माझ्या मुक्ताईला फार वाईट वाटलं. मुक्ताबाईंनी त्या आसूड मारणाऱ्या ब्राह्मणाचा हात धरलाय. अहो, मारू नका हो. त्याला मारल्यानंतर माझ्या ज्ञानोदादाच्या पाठणीवर वळ ओढतायत. मारू नका, मारू नका, मारू नका. मुक्ताबाई विव्हळ अंतकरणाने सांगू लागल्यात. आणि पुन्हा एकदा धर्मसभेने सांगितलं, काय रे, तू म्हणे काहीतरी बंगाली विद्या शिकलेला दिसतोय. रेड्याच्या पाठणीवर वासूड मारल्यानंतर तुझ्या पाठणीवर वळ ओढतात. तू काहीतरी बंगाली विद्या नक्की शिकलाय. हो, ह्याच्यावरून हे सिद्ध होत नाही तुझा आत्मा आणि त्या रेड्यातला आत्मा एकच आहे म्हणून. मग काय करायचं? मग तू ज्याप्रमाणे वेदाचं उच्चारण करतोय त्याप्रमाणे हा रेडा वेदाचं उच्चारण करू शकेल का? हो, तू ज्याप्रमाणे अक्षर म्हणतोय ती अक्षर हा रेडा म्हणू शकेल का? मग त्यावेळी ज्ञानोबराय म्हणले, का म्हणू शकणार नाही, का होणार नाही? असं म्हणून ज्ञानोबरायांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि ज्ञानोबरायांनी आज्ञा केली, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, ओंकार शब्द प्रणवाचा, ओंकार मूळ शब्द प्रणव. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. असं म्हणल्याबरोबर तो रेडा वेदाचं उच्चारण करू लागला. शतमिन्नु शरदो अन्ति देवायत्रा नश्चक्राजरसन्तनूनाम्
पुत्रासो यत्र पितरो भवन्ति मानो मध्यारीरिषतायुरगन्तोः अदितिर्द्यौरदितिरन्तरिक्षमदितिरमाता स पिता स पुत्रः विषवे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जातमदितिर्जनित्वम् स्वस्ति नो मिमीतामश्विना भग स्वस्ति देव्यदितिर्नरवणाः स्वस्ति पूषा असूरो दधातु न स्वस्ति द्यावा पृथिवी सूचेतु न असा वेदोच्चार ऐकल्यानंतर सगळ्यांनी एकच जय जयकार केला. पुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. वा, एकदा सुंदर ह्या कलाकृतीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा बरं. वा, आपल्या मंडळाची जी मुलं आहेत, नवजीवन मित्र मंडळ ह्या मंडळातील जी मुलं आहेत, त्यांनी सुंदर असं भगवंताचं लीला संकीर्तन करण्याचं यंदा मनात आणलेलं आहे. आणि कसं आहे भाऊ, आपण कथा कीर्तन करतो हे नामसंकीर्तन आहे, आणि हे जे काय नाट्य रूपामध्ये आहे ह्याला म्हणायचं लीला संकीर्तन. भगवंतानी भागवताच्या शेवटी सांगून ठेवलंय की माझं नामसंकीर्तन करणारा मला प्रिय आहेच, परंतु लीला म्हणून जे काय संकीर्तन, लीला नाटक जरी केलं तरी ते मला फार आवडतं. हो, याच्याकरता ही ज्या ज्या मुलांनी इथं हे पात्र सादर केलंय त्या मुलांसाठी आणि ती मुक्ताबाई म्हणून जी बनलेली तिच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. हो, आपल्या जवळच असलेल्या गवळीवाड्यातून ज्यांनी आपल्या मंडळाला रेडा उपलब्ध करून दिला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. वा, ते पण बिचारं बघा ना, इतक्या वेळ उधळत होतं, माऊलींनी डोक्यावर हात ठेवल्या ठेवल्या ते निहार झालं. हो म्हणजे जनावराला सुद्धा कळतं इथं काहीतरी देवादेकाचं चाललंय, आपण जरा गप बसलं पाहिजे. तुमच्या लक्षात येतंय ना मी काय म्हणतोय? असो मंडळाच्या मुलांनी सुंदर असं कार्य केलेलं आहे. दरवर्षी ते काहीतरी नवीन नवीन करीतच असतात. हो, आता ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद उच्चारण केलं आणि हे सुंदर असा देखावा मंडळाने इथं सादर केलेला आहे. आणि आज नियोजित वेळेमध्ये कथा आपली विराम घेत आहे. बरोबर 8:30 वाजलेले आहेत आणि सुंदर अशा दृश्याने आपल्या कथेची आजची सांगता झालेली आहे. आज आपल्या कथेला आमच्या सासवड पंचक्रोशी मंडळाचे अध्यक्ष आमचे आदरणीय गिरमे भाऊ आलेले आहेत. त्याचबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराज पादुका ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमचे आदरणीय संतोषजी महाराज गोराडे यांची सुद्धा उपस्थिती इथं आपल्या मंडळाला लाभलेली आहे. या दोघांचाही उचित असा सन्मान मंडळाच्या वतीने येथे होणार आहे. मी